हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी अर्जय रुपाले आपलं मनपूर्वक स्वागत करते. म्हणजे याच्या धकाधकीच्या जीवनात सगळेजण बोलण्याची घाई करतात, पण ऐकणारा कुणीच नसतो. त्यामुळे तर आज आपण जाणून घेऊया की थोडं शांत राहून नीट ऐकून घेतल्याने आपल्या नात्यामध्ये, कामात आणि जीवनात किती मोठे बदल घडू शकतात. चला तर मग वाट कशाची पाहिजे, सुरुवात करूया. म्हणजे तुम्हाला तर माहीतच असेल, मराठीमधील एक म्हण आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला. अगदी ते आपल्या परिचयाची नक्कीच असेल. आता याचा अर्थ विचार न करता एखाद्या विषयावर बोलणं आणि तोंडावर पडणं. आता अजून आणखी एक म्हण आहे बरं का, उथळ पाण्याला खळखळाट फार. आता याचा अर्थ काय, जास्त काही गुण किंवा कौशल्य नसताना व्यक्ती जास्त बडाई मारतो. अशा प्रकारच्या लोकांना कमी बोला, जास्त ऐका, कमी प्रतिक्रिया द्या, जास्त निरीक्षण करा असा सल्ला दिला जातो. म्हणून तर आजच्या शोमध्ये मी कमी बोलण्याचे आणि जास्त ऐकण्याचे महत्त्व तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात, दोन्ही बाजू क्वचितच समान असतात. अन्यथा एखादी बाजू उजवी असते तर एखादी ही कमजोर असते. म्हणजे व्यक्ती त्याच्या ज्ञानेंद्रियाद्वारे ज्ञान ग्रहण करीत असतो. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवाद्वारे आपण ज्ञान मिळवतो. आता जसे की सर्वात जास्त आपण डोळ्याने 83% ज्ञान मिळवतो, कानाने 11%, नाकाने 2%, जिभेने 3% व त्वचेने 1% असं ज्ञान आपल्याला मिळतं. आता डोळ्याखालोखाल कानाने जास्त ज्ञान मिळतं, हे मात्र आपण लक्षात घ्यावं बरं का. त्यामुळे बोलण्यापेक्षा जास्त ऐकलं की फायदाच होतो. आणि हे मी नाही म्हणत, असं शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा सिद्ध झालंय. म्हणजे बोलण्यासाठी जेवढी ऊर्जा लागते तेवढी ऊर्जा ऐकण्यासाठी लागत नाही. आणि आपल्या धर्मामध्ये तर मौनला खूप असं महत्त्व दिलं गेलंय. आणि यात म्हटलंय सुद्धा, केवळ बोलण्यातच नाही तर गप्प राहण्यातच म्हणजेच मौनात सुद्धा शक्ती असते. म्हणजे मौनाचा आरोग्याशी तितका संबंध असतो. आता तपस्वी झालेल्या सर्व संत ऋषी मुनींनी शांत राहून ध्यान करूनच जगाचं सखोल ज्ञान प्राप्त करून घेतलं. म्हणजे कमी प्रतिक्रिया द्या आणि जास्त निरीक्षण करा. शब्द हे शस्त्रासारखे असतं, कारण शारीरिक जखमेपेक्षा शाब्दिक जखम मोठीच असते. शारीरिक घाव लवकर बरे होतात, पण शाब्दिक घाव काही दीर्घ बरे होतच नाहीत. मनाला वेदना देतात. कोणी जवळच्या व्यक्तीने तुमच्यावर शाब्दिक चिखलफेक, गंभीर टीका केली, त्यांचं बोलणं आपल्या मनाला दीर्घकाळ टोचत राहतं. म्हणजे अशी बोललेली व्यक्ती दिसता क्षणी आपण नकारात्मक प्रतिक्रिया अगदी झटकन देतो, क्रोधित होतो. वेळ प्रसंगी शाब्दिक चकमक होते आणि यातून तर संबंध बिघडतात. त्यामुळे म्हणजे कोणालाही कोणतीही प्रतिक्रिया देताना सावधपणे द्यायचे. देण्याची कधीही घाई करू नये. शब्दाचे अनेक अर्थ असतात. समोरील व्यक्तीवर ठरतं की ती कशी अर्थ लावते. म्हणजे अनपेक्षित समोरच्याने जरी अर्थ घेतला तरी तुम्ही कमीत कमी त्यांना प्रतिक्रिया द्या. त्याऐवजी ती स्थिती कशी आहे याचं निरीक्षण करा. म्हणजे बोलणं हे आपल्या आयुष्यातील एक नाही तर अनेक दुःखाचं कारण आहे. कारण माणसाची समस्याच अशी आहे की आपण काही गप्प बसू शकत नाही. नेहमी काहीतरी कोणाच्या मनाला लागेल असे आपण बोलतच असतो. आता तुमच्या या बोलण्यामुळे जीवनात अर्ध्याहून अधिक दुःख निर्माण होतात. आता हे तर काही आपल्याला कळतच नाही. त्यामुळे म्हणजे आपलं बोलणं देखील कुटुंबात कलहाचं कारण आहे. आणि मौन राहिल्यामुळे किंवा कमी बोलल्यामुळे मानसिक शांती मिळते. मौनामुळे विचारामध्ये एकाग्रता येते आणि तुमच्यातील ऊर्जा वाढवते. म्हणजे आज आपण थोडं शांत राहून नीट ऐकून घेतल्याने आपल्या नात्यामध्ये, कामात किंवा जीवनात सुद्धा किती मोठे बदल घडू शकतात. आणि म्हणजे यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या ज्ञानात भर पडून अधिक समज वाढते. समोरील व्यक्ती आपल्यात रस दाखवते, त्यामुळे परिणामी बोलणाऱ्या व्यक्तीचा विश्वास संपादन करण्यास मदत होते. बोलण्याचे फक्त ऐकल्याने शरीरातील ऊर्जा कमी वापरली जाते आणि ऊर्जेची तर बचतच होते. म्हणजे अज्ञाधारक हा गुण आपल्या विकसित होतो. दुसऱ्यांचं मन हलकं करण्यास आपण मदत करतो. तसेच म्हणजे जास्तीत जास्त ऐकण्याची सवय लागल्यामुळे आपल्या अनुभवात भर पडून आपलं संभाषण कौशल्य सुधारतं. म्हणजे या सवयीमुळे अनावश्यक बडबड आपली कमी होते. कामाचा आणि मोजकेच आपण बोलू लागतो. इतरांना तुम्ही आवडू लागता, कारण बोलणं कमी आणि कृती जास्त तुमच्याकडून होऊ लागते. म्हणजे बोलण्यापेक्षा कृती श्रेष्ठ यासाठी तर म्हटलं जातं ना. आणि आधी करावे मग सांगावे ही ओळ सुद्धा आपल्याला लागू पडते. तसेच म्हणजे अनावश्यक बडबड ही एक सवय आहे. ती प्रयत्नपूर्वक जास्तीत जास्त ऐकण्याची सवय लावून आपण कमी करू शकतो. म्हणजे जसे ऐकून घेण्याचे फायदे आहेत ना, तसे कमी बोलण्याचे सुद्धा फायदे आहेत. आता तुम्ही कमी बोलणारे असाल तर इतरांना हे जर समजलं
तर लोक जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा गांभीर्याने तुमचं बोलणं ऐकतील. आता तुम्ही म्हणाल की कमी कसं बोलायचं, त्यासाठी एकच सूत्र सांगते. जेव्हा कोणी आपणास प्रश्न विचारेल अथवा बोलेल ना, तेव्हा तुम्ही त्यांना शब्दात उत्तर द्या. समोरील व्यक्तीचं समाधान न झाल्यास वाक्यात उत्तर द्या. त्यानंतरही नाही समाधान झालं तर तुम्ही थोडक्यात किंवा सविस्तर उत्तर द्या. म्हणजे समोरच्याला फक्त विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. गरज नसताना अनावश्यक कोणती गोष्ट लोकांना शेअर करायला जाऊ नका. परिस्थिती पाहून संवाद थांबवणं आवश्यक आहे. लोक तुमच्याकडून जे ऐकू इच्छित आहेत तेच त्यांना ऐकवा. कोणत्याही गोष्टीचं विषयांतर करता कामा नये. वेळीच मूळ विषयावर लक्ष केंद्रित करणं सुद्धा गरजेचं असतं. म्हणजे गोष्टी एकदम सोप्या भाषेत करून समोरील प्रेक्षक म्हणून मांडणी करत जावा आणि याचमुळे तुम्ही समोरच्याच्या हृदयात स्थान मिळवू शकता आणि लोकांना तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा आवडू शकतं. म्हणजे आपण किती बोलतो याचा कधी विचार केलाय का हो? जेवढी भूक लागते तेवढंच अन्न आपण खातो ना, आवश्यक तेवढंच काम करतो. पण म्हणजे आपण किती बोलतो याचा कधी विचार केलाय का? आता तुम्ही आवश्यक तेवढंच बोलता का दिवसभर अनावश्यक बोलता? आणि म्हणजे याचा तुम्ही कधी विचार केला नसेल ना, कधीतरी एकटे बसून याचा आत्मचिंतन आणि विचार करा. तुम्ही दिवसभर किती बोलता, काय बोलता आणि मुख्य म्हणजे का बोलला. कारण म्हणजे यापैकी किती गोष्टी आवश्यक होत्या आणि किती अनावश्यक होत्या याचा देखील विचार करा. कारण माणसाची प्रवृत्ती अशी असते की त्याला आपल्या मनात काय चाललेलं आहे हे इतरांना सांगायचं असतं आणि समोरची व्यक्ती ही आपल्यासोबत तशाच पद्धतीने वागते. म्हणजे मात्र या गोष्टी जेव्हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीशी संबंधित असतील ना, तर आपलं ऐकण्याचं आणि कथन करण्याचं काम इतकं आवडीनं केलं जातं की काय सांगायलाच नको. त्यामुळे म्हणजे जेव्हा तुम्ही एकटे बसता तेव्हा या गोष्टीचा पुन्हा विचार करा. अशा व्यर्थ गोष्टी सांगण्याचं वातावरण आयुष्यभर चालतं आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा वेळ, तुमचं आयुष्य आणि तुमची विचारसरणी, तुमचा समज आणि मौल्यवान क्षण अगदी गमावून बसतात. त्यामुळे म्हणजे जे जगता ते उपभोगता आलं असतं. त्यामुळेच अशा नकारात्मक वातावरणातून बाहेर पडा. आणि म्हणजे आपल्या धर्मामध्ये तर सांगितलंय, जोपर्यंत आपण व्यर्थ बोलत राहिलो तोपर्यंत आपल्या मनात अशांतताच राहील. पण म्हणजे ज्या दिवशी आपण मनातून शांत होऊ ना, तेव्हा तोंडातून जे निघेल ना ते चांगलंच आणि मोजकंच असेल. म्हणजे जगात अशी अनेक संकटे आहेत, कुटुंबात संकटे आहेत, पती पत्नीमध्ये वाद आहेत आणि हे सर्व व्यर्थ आणि विचार न करता बोलण्यामुळेच आहेत. त्यामुळेच म्हणजे व्यर्थ बोलणं म्हणजे ऊर्जेचा अपव्यय आहे. कमी बोलणं म्हणजे गप्प बसणं नव्हे. गप्प बसणं म्हणजे योग्य वेळी योग्य शब्द वापरणं आणि ऐकून घेणं म्हणजे फक्त कान उघडे ठेवणे नव्हे, तर दुसऱ्यांच्या भावनांना मनापासून जपून घेणं, मनापासून समजून घेणं. त्यामुळेच म्हणजे आवर्जून एवढं सांगते की जर आपण रोज थोडं कमी बोललो आणि जास्त ऐकलं ना, तर आपली नाती सुंदर होतील आणि तणाव सुद्धा कमी होईल आणि आपली निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा वाढेल. बोलणं हे माणसाच्या सर्व दुःखाचं कारण आहे. कारण गरजेपेक्षा जास्त बोलणं हेच तर दुःखाचं कारण आहे. म्हणूनच कमी बोला, अचूक बोला, गोड बोला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आवश्यक तेवढंच बोला. ऐकत राहा स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन.